थोडी चार्जिंगचा इश्यू झाला होता, तर कॅमेराला मी मग पॉवर बॅकअप लावला, तर मला थांबावं लागलं थोडंसं 2 मिनटासाठी. कॅमेरा मी माझ्या डोक्यावर माउंट केला आहे. सध्या एक्सटर्नल माईक नसल्यामुळे मला जो इंटरनल माईक जो आहे कॅमेऱ्याला इनबिल्ट, त्याच्यामधला हा व्हॉईस रेकॉर्ड जो होतो त्याचा आवाज आहे, तो एक्सटर्नल माईक मला घ्यायचं आहे. त्यामुळे फारसं बोलायला गेल्यानंतर तेवढा आवाज पण काय क्लिअर जसं पाहिजे तसं राहत नाही. बरंचसं कामात पण व्यस्त असल्यामुळे बरेचसे ती सर्चिंग करायचं राहिलं आहे. ते कॅमेऱ्यासाठी माईकसुद्धा मागवायचं आहे, जेणेकरून लॉकला तो चांगला टच येतो. कारण मेनली बोलण्यावरून माहिती सांगताना. चला आता कात्रज चौकात आलो आहे. आता जायचं भारतीय विद्यापीठकडून धनकवडी मार्गे पद्मावती स्टॉपजवळ. समोरून डायरेक्टली रस्ता बंद केल्यामुळे इथून लोक युटर्न मारून जातात जुन्या कात्रज घाटात जायला, कोंडव्या मार्गे जायला. आपल्याला स्ट्रेट जायचं आहे. चला आता एक सिग्नल लागला आहे भारतीय विद्यापीठच्या ठिकाणचा. मॉर्निंगला एक साधारण 10:30 नंतर 10च्या पुढेच जबरदस्त गर्दी लागते. इव्हिनिंगला तर काही विचारायची सोय नाही. तो हे व्हिडिओ आपण बनवणार आहोत. स्पीड ब्रेकर गाडीचा ॲव्हरेज जर सिटीचा म्हटला तर संमिश्र राहतो. फार जास्त गर्दी नाही राहिली तर 20-21 पर्यंत पण जातो सिटीमध्ये. तर मॉर्निंगला 17 ते 21 पर्यंत याच्या रेंजमध्येच राहतो. इव्हिनिंगला सांगता येत नाही, पण मॅक्स 17 पर्यंत भेटतो इव्हिनिंगला. 14-15 खूपच गर्दी आणि बराच वेळ थांबायला लागला एका ठिकाणी, तर मग तो मला 9:30-10चा पण अनुभव आलेला आहे. त्यामुळे जे लोक सांगतात की मला अमुक अमुक गाडी एवढा ॲव्हरेज देते, ती एक्सलंट कंडिशनला ॲव्हरेज देतात. आयडियल कंडिशन जी असेल, तुमचं रनिंग हायवेजवरच आहे, पण तुम्हाला जास्त वेळ थांबायला लागलं आणि सिटीत गर्दीमध्ये जर ट्रॅफिकचा सामना करायला लागला तर ॲव्हरेज मिळत नाही, ती कोणतीही गाडी असो. लास्ट टाईम जी दापोलीची ट्रिप केली तर मला पूर्ण जर्नी जी काय केली मी त्याच्यामध्ये जर ॲव्हरेज विचारला तर एकतर मला ट्रॅफिक भेटली 2 दिवस, अर्धा तास 40 मिनटं. बऱ्याच ठिकाणी जागेवरती थांबावं पण लागायचं, म्हणजे पाणी पिण्यासाठी असेल, काही घेण्यासाठी असेल. नंतर माणगावमध्ये सुद्धा जवळपास 50 मिनटं मी थांबलो होतो. तर मला ॲव्हरेज एवढ्या सगळ्या संपूर्ण जर्नीचा मला मिळाला होता 19. तर वाईट नाही म्हणता येणार, खूपच चांगला मिळेल. कारण इतका जर डिस्टर्बन्स असून जर ॲव्हरेज चांगला आला गाडीचा, तर गाडीचा परफॉर्मन्स चांगला आहे. नाहीतर मग एरवी मला गाडीने 28च्यावर सुद्धा ॲव्हरेज दाखवलेला आहे. तर हा फ्लायओव्हर आहे. या फ्लायओव्हरमुळे बरंचसं खालचे सिग्नल वाजतात. थोडीशी कॉम्पॅक्ट असल्यामुळे आपल्याला गॅप काढता येतात.
पुढे जाण्यासारखं असेल, गॅप निघण्यासारखं असेल तर गाडी तशी न्यावी, नाही तर आपली आहे ती लेनमध्येच गाडी ठेवणं बेटर राहतं. फ्लायओव्हरवरती स्पीड लिमिट आहे 30, पण 30च्या स्पीडने कोणीच चालत नाही. आपण स्पीडने जर 30च्या चालवायला लागलो तर मागून हॉर्न वाजत राहतील. नवीन जे कोण शिकणारे असतील तर हे फॉलो करायचं. थोडंसं तुम्हाला गाडी हातात बसली, तुम्हाला चांगली जमायला लागली तर तुम्ही थोडा स्पीड तुमच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता, पण खूप जास्त पण नाही. बरेचसे घाटांमध्ये आणि रस्त्यांमध्ये स्पीड लिमिट दिलेली असते, तर 30 पाहिजे तर 40 पाहिजे, तर ते खूप अभ्यासपूर्वक केलेलं असतं आणि त्यांचं जे एक्झामिनेशन करून जे स्पीड लिमिट दिले आहेत ते खरंच करेक्ट असतात. कारण तुमच्या गाडी कंट्रोलला राहावी म्हणून तो स्पीडचा साईन दिलेला असतो. चला, सिग्नल लागला होता पण सुटला. राईट साईडची लेन BRTची आहे, पण बरेचसे प्रायव्हेट व्हेकल्स पण घुसतात. ॲक्च्युली ती खरी BRTचीच लाईन आहे. लोकांना किती घाई असते, बरेचसे BRTच्या लाईनमध्ये जाऊन ॲक्सिडेंट पण झालेले आहेत आणि ते BRTनेच ठोकलेले आहेत. त्यांची पण काही चूक म्हणता येणार आहे, कारण आपण त्यांच्या लेनमध्ये जातो. थोडं टाईम वाचवण्यासाठी रिस्क घेण्यात काही पॉईंट नाही, कारण BRTचं सिग्नल आणि हा सिग्नल डिफरंट आहेत. तर कधी कधी चुकून लोक त्या साईडला अचानक जातात, तिकडनं स्पीडमध्ये BRT येते आणि असे ॲक्सिडेंट झालेले आहेत. तर मित्रांनो, मगाशी थोडक्यासाठी सिग्नल बंद झाला जाण्याचा, तर आता आपण सिग्नल सुटलाच जात आहोत. सिग्नल सुटल्यावर अजिबात कधी घाई करू नये फारशी. राईट साईडने ते BRTमधनं पण लोक अचानक येणारी असतात आणि इथे सुद्धा. तर कुठल्याही गाडीला आपल्या किंवा पुढच्या नुकसान होऊ नये याची पूर्ण खात्री करूनच गरजेच्या ठिकाणी गाडी चालवणे. काय थोडक्यासाठी टच होणार गाडी, त्याच्यात आपला वेळ जाणार. काही दिवसापूर्वी ह्या ठिकाणी मला स्पीड ब्रेकर होता, स्पीड ब्रेकरच्या पुढे गाड्या अशा लाईनीत होत्या, सिग्नल होता म्हणून आस्ते जात होत्या मुवमेंटमध्ये. तर मागून मला ब्रेझावाला येऊन मला जरा टच झाला. मी त्याला विचारलं काय ब्रेक्स वगैरे काय तुम्हाला आहेत का नाही लावायची, काय तुम्हाला समजतं. ते म्हणायला लागले नाही तुम्ही थांबलात. तर त्यांना सांगितलं की अचानक थांबणं हा वेगळा पार्ट आहे, अचानक थांबणं होत नाही, गाड्या मुवमेंटमध्ये स्लो पुढं जात आहेत. तर मग नंतर तो म्हणतो की जरा माझी स्पीड ब्रेकर, हा स्पीड ब्रेकर होता, स्पीड ब्रेकरवर गाडी होती तर ती एकदम पुढे गेली. तर त्यांना सांगितलं वा स्पीड ब्रेकर असेल तर तुम्ही पुढच्या गाडीला थोडंसं स्पेस ठेवायचं असतो, साधा बेसिक नियम आहे ते. एखाद्या खड्ड्यासारखी सिच्युएशन आहे, अशी ढलन येतो आणि सरच गाडी उचलू शकते, तर समोरच्या गाडीत आणि आपल्या गाडीत स्पेस ठेवायचा. सिग्नल लागलं तर आपल्याला गाडी पार्क करायची ना, मग ऑफिसला जायचं. खूप बारकावे आहेत. सिटीमध्ये गाडी चालवताना तुम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळतील, रोज नवीन सिच्युएशन अनुभवायला मिळते. चला, आपला सिग्नल ग्रीन झाला आहे. रोज काय एकाच प्रकारची सिच्युएशन नसते, रोज तुम्हाला वेगवेगळ्या सिच्युएशन भेटतील. जर नवीन गाडी शिकणारे असतील आणि त्यांनी गाडी घेतली असेल तर तुम्ही आठवड्यातून 3 वेळा तरी तुम्ही सिटीमध्ये गाडी चालवा आणि लॉंग रूटला पण जावा, त्याशिवाय तुम्हाला गाडी हातात बसणार नाही. बरेच जण 1-2 महिने चालवतात की नंतर वाटते की आम्हाला खूप आता चांगली गाडी येते, पण तसं नाही आहे. रोज वेगवेगळी सिच्युएशन येते. तुम्ही गाडी घेतली तर त्याचा तुम्ही उपभोग पण घ्या आणि तुम्ही गाडीला तुम्ही मास्टर व्हायला तुमच्याकडे ती रोज गाडी हातात असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे टी परमिटवाल्या गाड्यांचं जर बघितलं तर त्यांच्याकडे दिवसभर गाड्या कॅबवाल्या असतील, त्यामुळे त्यांना कुठेही जायला सांगा, दिवस रात्री असो गर्दी असो,
कारण त्या लोकांच्या हातात रोज नेहमी गाडी, सतत गाडी आहे, तर त्यांचा चांगला हात बसलेला असतो. तुम्ही जेवढी गाडी चालवाल तेवढं तुम्हाला एक्सपिरियन्स येणार आहे. तुम्हाला पार्किंग बसेल, वेगवेगळ्या ठिकाणची सिच्युएशन, गर्दी, हायवेज, सगळ्यांचा तुम्हाला एक्सपिरियन्स भेटणार आहे. तर तुम्हाला हायवेजवर गाडी चालवायला भीती वाटत असेल तर तुम्ही हायवेजवर आवर्जून जा, भीती घालवा. गर्दीची भीती वाटत असेल तर गर्दीतनं गाडी चालवा, तर तुम्ही तुमची भीती कमी करा. चला तर आपण गाडी पार्क करू. तर मित्रांनो, आता मी ऑफिसच्या समोर पार्किंग आहे 50 मीटर, तर आता माझी इथं गाडी मी पार्क करतो रोज. तर आता थोडीशी उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर थोडेसे विंडोज थोड्याशा खाली करून ठेवतो मी, कारण व्हेंटिलेशन पाहिजे. आणि तेवढं आपल्याला कव्हरअप पण करायचं आहे. बाहेर जे डोर वायझर लावलेत त्याचा पावसाळ्यात आणि अशा वेळीसुद्धा उपयोग होतो, कारण आपल्याला खिडक्या खाली करून ठेवता येतात. शिवाय आता माझ्याकडे विंडशिल्डसुद्धा आहे. थोडंसं जरा विंडशिल्डचे बटन्स होते चिटकवायचे, ते थोडेसे निघालेत. त्याच्यावर मला मग असं पसरून सध्या मी टाकतो, नाही ते काचेवरती माउंट करतो मी. पण याचा उपयोग पण खूप होतो गाडीमध्ये, तेवढी जरा कमी तापते. सध्या जर बघितलं तर खूप जबरदस्त तापमान आहे गाडीचं. उन्हाचं तापमान सध्या भरपूर आहे, मग गाडीचंही टेम्परेचर आतमध्ये जबरदस्त वाढतं. आत्ताच काच तापली थोडी. गाडी पार्क केली, आरशे फोल्ड करावे लागतात. आणि हा जरा मित्रांनो, आता मी ऑफिसच्या इथे माझी गाडी पार्क केली आणि सध्या आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मी सध्या ही विंडशिल्ड अशी जरा पसरून ठेवले पुढे गाडीच्या डेस्कवर, आणि डॅशबोर्डवर पूर्ण झाकून घेतल्यामुळे थोडंसं टेम्परेचरची हीट आहे ती थोडी कमी येते. आणि इथे सुद्धा मी विंडो थोड्या खाली केल्या, 4 विंडो मी खाली केल्यात ह्या साईडला सुद्धा, जेणेकरून गाडीचं व्हेंटिलेशन राहील आणि थोडीशी हीट कमी राहील. आणि खरं ह्या विंडोच्या डोर वायझरचा फार उपयोग होतो पावसाळ्यातसुद्धा. आणि आत्तासुद्धा मी खाली विंडो घेतल्यामुळे असं काही जास्त धूळ जाणं आणि सेफली राहतं. तर समोरील हा वायझरसुद्धा आहे गाडीचा फ्रंट ग्लासच्या, तर तो सुद्धा वर ठेवला, कारण हीटमुळे तो तापू शकतो, रबराचा असतो आणि काच पण गरम होते. तर अशी सगळी काळजी घ्यावी लागते. आणि निघतानासुद्धा संध्याकाळी पेट्रोलचं कॉकसुद्धा ओपन करून परत लावावं लागतो, कारण जे काही आतमध्ये काही एअर तयार झालेली असते तीसुद्धा काढावी लागते. तर आता मी इथून माझ्यासमोरच माझं ऑफिस आहे, तर मी ऑफिसला जातो. तर आता माझं इथे मी व्हिडिओ थांबवतो. तर आपण आता पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तर इव्हिनिंगला ऑफिस ते घर. तर हा व्हिडिओ मला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.